पंतप्रधान राष्ट्रपती महोदया या सगळ्यांना निवेदन पाठवण्याचं आश्वासन त्यांनी दिलेलं आहे। आपण त्या उद्देशानं हे जे आंदोलन केलेलं आहे ते त्या पाठवतील आणि त्याचा पोच सुद्धा आपल्याला आजच्या आज ताबडतोब त्यांनी दिलेली आहे। आणि हे आंदोलन आता सुद्धा मुंबईमध्ये आपण इथं आदरणीय भीमराव आंबेडकर साहेबांच्या नेतृत्वाखाली केलेलं आहे। हे आंदोलन पुढे सुरूच राहणार आहे जोपर्यंत महाबोधी विहार बौद्धांच्या ताब्यात येत नाही तोपर्यंत आंदोलन सुरू राहणार आहे। आदरणीय डॉक्टर भीमराव आंबेडकर साहेब, भारतीय बौद्ध महासभा हे सगळी टीम त्याच्या 18 आणि 19 तारखेला महाबोधी विहार बुद्धगया या ठिकाणी तीव्र आंदोलनासाठी उपस्थित राहणार आहे। ज्यांना ज्यांना आपल्याला यायचं असेल त्यांनी 18 आणि 19 तारखेला डायरेक्ट महाबोधी महाविहारच्या प्रांगणामध्ये आपण उपस्थित राहावं आणि डॉक्टर भीमराव आंबेडकर साहेबांच्या उपस्थितीमध्ये आपण त्या बुद्धगया महाबोधी विहाराचं मुक्ती आंदोलनासाठी जे काही रणकंदन सुरू केलेलं आहे ते अशीच प्रकारची सुरू राहील आणि पूर्ण देशभर महाराष्ट्रभर ही प्रक्रिया सुरू राहील। आणि आजचा आपला जो मोर्चा आहे आणि प्रचंड पद्धतीने आपण भारतीय बौद्ध महासभा, समता सैनिक दल, वंचित बहुजन आघाडी आणि सर्व विविध संघटना संस्था या सगळ्यांचं आणि भिक्षू संघाचं खूप खूप अभिनंदन करतो, आभार करतो। आणि आदरणीय भीमराव आंबेडकरांच्या वतीनं हा आपला मोर्चा कार्यक्रम संपन्न झाला असं जाहीर करतो। धन्यवाद। जय भीम, जय बुद्ध, जय भारत, जय संविधान। आणि आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। जय हो, वंचित बहुजन आघाडीचा, वंचित बहुजन आघाडीचा, संघाचा, संघाचा, समता सैनिक दलाचा, समता सैनिक दलाचा। जय भीम, जय भीम, जय भीम, जय भीम। जय भीम। आज आपण मुंबईच्या बँड्रामध्ये आहोत आणि या ठिकाणी महाबोधी महाविहारासाठी या ठिकाणी आंदोलन चालू आहे। या निमित्तानं प्रामुख्याने या ठिकाणी भारतीय बौद्ध महासभेचे कार्याध्यक्ष भीमराव आंबेडकर साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत। आताच निवेदन देऊन आलात साहेब, काय सांगणार आहात? आज मुंबईमध्ये, महाराष्ट्रामध्ये आणि आजच्याच दिवशी देशामध्ये जे काही महाबोधी बुद्ध विहार हे मुक्त करा, ब्राह्मणांच्या हातातून मुक्त करा, त्याच्यावरती ज्यांचा कब्जा आहे त्यांच्यापासून मुक्त करा। संपूर्ण बुद्ध विहार, महाबोधी बुद्ध विहार हे बौद्धांच्या हातामध्ये द्या, अशा प्रकारचे निषेधाचे मोर्चे संपूर्ण देशामध्ये आज सुरुवात झालेली आहे। आम्ही ह्याच्या माध्यमातून सरकारचा निषेध करतोय। या माध्यमातून येथील जी व्यवस्था, मनुवादी व्यवस्था आहे त्याचा निषेध करतोय। आणि बौद्धांमध्ये, बाबासाहेबांच्या अनुयायांमध्ये जे आमचे वंचित समाजाचे समाज आहेत, ओबीसी समाज आहेत, त्याच्यामध्ये जागृती आणून आपली ही बौद्ध धरोहर आपल्या हातामध्ये घ्यावी याच्यासाठी हा प्रकारचा आमचा मोर्चा होता। हे आंदोलन बिहारच्या बौद्ध गयेमध्ये सुरू आहे, महाबोधी विहाराच्या समोर सुरू आहे, पण त्याला सपोर्ट देशभरातून मिळावं हा उद्देश होता। येणाऱ्या 18-19 तारखेला मी देखील त्या आंदोलनामध्ये तेथे बुद्धगयेमध्ये सामील होणार आहे। 10,000 लोकांचा उत्तर भारत आणि बिहारमधून लोक आम्ही घेऊन सरकारचा अतिशय निषेध करणार आहोत। या देशातील व्यवस्थेला चॅलेंज करणार आहोत, सरकारचे डोळे उघडणार आहोत की आतापर्यंत काही झालं असलं तरी याच्या पुढे हे बुद्ध विहार हे बौद्धांच्या हातामध्ये असायला पाहिजे। जिथे जिथे घुसखोरी झालेली आहे ही सगळी बौद्ध धरोहर आहे, त्याच्यामध्ये ह्या मूर्त्या वगैरे देवी देवता बसवल्या आहेत, त्या सगळ्या मुक्त करण्याचा ह्याच्या पुढचा आमचा मनोदय आहे आणि तो आम्ही मनोदय आमचा ध्येय घेऊन आम्ही चालणार आहोत। जय भीम।